चला या ठिकाणी आपण पाहतोय की मॅचला होईल सुरुवात. वाकस टीम फिल्डिंग करण्यासाठी त्यांना आमंत्रित केलं. टॉस जिंकला या ठिकाणी माले टीमनं. प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी या ठिकाणी स्वीकारला आहे आणि फिल्डिंगसाठी पाचारण केलं आहे त्या ठिकाणी वाकस 11 वाकस टीमला. जे अनुमान माले आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतोय वाकस 11 वाकस या दोन संघादरम्यान ही लढत, क्वार्टर फायनलची लढत आपण पाहणार आहोत. तदनंतर सेमीफायनल देखील आजच्या दिवसातील आपण पाहतो जे टीम येईल आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय की दहिवली. चला दहिवली टीम जर तुम्ही लाईव्हच्या माध्यमातून या ठिकाणी पाहत असाल किंवा आला असाल तर आलेत, त्याबद्दल तुमचे आभार. सर्व खेळाडूंना आपण एकत्रित करून बोलवा. यानंतर 3 षटकं संपायला जास्त वेळ लागत नाही, 15 मिनिटामध्ये 3 षटकं संपली जातात. त्या कारणास्तव आम्ही ही सूचना तुमच्यापर्यंत पोचवतोय. आणि एखादी मॅच जर लो स्कोरिंग झाली, आता या अगोदर आपण पाहिलं वाकस टीमनं केवळ 8 बॉलमध्ये पहिली मॅच संपवली, दुसरी मॅच संपवली ती 9 बॉलमध्ये. आणि आता किती बॉलमध्ये वाकस संघ ही मॅच संपेल की त्यांच्या अगेन्स्ट माले संघ धावसंख्येचं भलं मोठं डोंगर ते या मॅचमध्ये उभं करतील. आणि तदनंतर आपण पाहतोय नेक्स्ट इनिंगमध्ये आपण पाहतोय धावसंख्येचं संरक्षण देखील ते या ठिकाणी करतील का, त्यासाठी प्रतीक्षा. परंतु या ठिकाणी आमचे ऑफिशियल देखील मैदानाच्या आतमध्ये आता जातील. हरेश कराले सर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. तदनंतर पिंट्या दादा, अरविंद तरे उर्फ पिंटू तरे खऱ्या अर्थानं पंचांची भूमिका ते पार पाडतायत. त्या अगोदर आपण महेश दादा यांना पाहिलं पंचांची भूमिका पार पाडत असताना. कालच्या संपूर्ण दिवसभरामध्ये खऱ्या अर्थानं महेश दादा यांना आपण अंपायरिंग करताना पाहिलं. म्हणजे आणि आजच्या दिवसामध्ये देखील. परंतु आपण पाहतोय ना क्रिकेटवरती त्यांचं प्रेम विशेष राहिलं आहे. स्वतःच्या गावावरती खऱ्या अर्थानं विशेष प्रेम त्यांचं राहिलं आहे. आणि त्याकरता आपण पाहतोय आपली स्पर्धा बेस्ट टू बेटर कशी होईल त्याकरता त्यांचा कटाक्ष आहे, त्याकडे त्यांची नजर आहे. आणि त्याकरता आपण पाहतो ते दिवसभरात कुठेच जात नाही. मला असं वाटत असेल कदाचित एक 10-15 मिनटं ते जेवणासाठी घेत असतील, परंतु आज जेवले पण नाही असं वाटतंय. कारण की जे जेवले असतील परंतु त्यांचा कटाक्ष आहे की ही स्पर्धा अगदी बेस्ट टू बेटर कशी बनेल. या स्पर्धेचा गाजावाजा या संपूर्ण विभागामध्ये सध्या होतोय. आणि या अगोदर आपण पाहिलं आपण संदीपजी गायकवाड सर यांनी सांगितलं की ही स्पर्धा या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं जे संघ खेळलेत ते संघ अगदी आपण पाहतो की ही स्पर्धा चांगली होईल की नाही. परंतु जशी ही या स्पर्धेला कालचा दिवस सुरुवात झाली तशी या स्पर्धेचा गाजावाजा आपण पाहिला. आणि तदनंतर आपण पाहतोय की एक चांगली स्पर्धा तुम्हा आम्हा सर्वांच्या भेटीला येते. परंतु पहिल्या सत्राला होती सुरुवात. पहिल्या सत्रामध्ये काय घडेल काय बिघडेल आपण ऐकूयात संदीपजी गायकवाड सर आमचे लेजंड कॉमेंटेटर यांच्या सुमधुर वाणीतून. धन्यवाद अजिंक्य. पहिली धाव आपण या ठिकाणी पाहिली गेली. इथे आपण पाहतोय थोडा पूर्वीच आपण चर्चा पाहिली होती. 2 लिजेंड संघ, बराच अनुभव असलेले खेळाडू आपण पाहतो या ठिकाणी. ही क्वार्टर फायनल या ठिकाणी खेळत असताना कोणता संघ सुपर 4मध्ये जाणारा दुसरा संघ आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मिलान रिझर्वमध्ये शतरक्षक जरूर होता, त्यालाही भेदलं. चेंडूने जाऊन पोहोचला सीमारेषे पलीकडे. चौकार या ठिकाणी अर्धी झालाय. प्रसादला लय सापडले आणि प्रसाद जेव्हा लयमध्ये असतो ना तर इतर फलंदाजांना संधी देत नसतो तो. आणि तिथे आपण पाहतोय चल धावत जा फक्त बॅटच दे, बाकी काय देऊ नको. म्हणजे कान मंत्र दादा, कान मंत्र देऊ नको. कधी कधी काय होतं आपण जातो काही गोष्टीसाठी आणि काहीतरी सांगून येतो न होत्याचं नव्हतं होतं म्हणून ते सांगतो मी नेहमीच. ऋतिकचा पुढचा चेंडू उर्फी चेंडू बराच काल चेंडू हवेमध्ये आहे. इकडे बॅट परेशने बदलली पण परेश नॉन स्ट्राईकला होता, प्रसाद स्ट्राईकला होता. त्याच्या बॅटमधून चेंडू टॉस झाला. बराच काल चेंडू हवेमध्ये. कोणत्या प्रकारची चुकी नाही ऋतिकची. फलंदाज बाद झटका पहिला दिला गेलाय तो जे अनुमान माले संघाला.
या दरम्यान दैविली ग्रामपंचायतीचे माजी सदस्य उद्योजक मंगलजी गायकवाड यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांना विनंती करतो ज्या हनुमान कोदिवले आयोजित स्पर्धेमध्ये आपल्यास इकडे आमंत्रित केले, आपण इकडे या, इथे 5 मिनिटं थांबा, स्वागत करून घेऊन या, नंतर निघून जा. हर्षद तुम्हाला इकडे वाट पाहतोय, या इकडे. पहिले आपलं स्वागत मग आपण मैदानाचा जरूर आस्वाद त्या ठिकाणी घ्या. या आयोजक महेश दादा तुम्हाला इकडे आमंत्रित करतात, या. हर्षदनं मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफ्या दिल्यात आणि जरूर त्यांचं इलेक्ट्रिकल शॉप आहे. क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी, चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. तर केतन दादा तरे त्यांनी आज सुट्टी घेतली. त्यांची एक सुट्टी म्हणजे किमान 5,000चं नुकसान आहे. आणि त्याचबरोबर बिल्डिंग मटेरियल सप्लायचे ओनर आपण पाहतोय कैलासजी तरे, कैलासजी देव तरे आपण पाहतोय. या दरम्यान पाहतोय मिल्ट्री विकेट सुपर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. या ठिकाणी पाहतोय दैविली ग्रामपंचायतचे माजी सदस्य मंगलजी गायकवाड साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. मामांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती या, आपलं या व्यासपीठावरती मनपूर्वक हार्दिक स्वागत. गोलंदाज तयार, उर्पी चेंडू टॉस केला, चेंडूला गॅप मधून चेंडू टाकला डीपेक्षा कव्हर इधर मध्ये, जिथे चेंडू परत पोहोचलाय, चेंडू उचलणार फेकणार. या दरम्यान पाहतो आपण 2 धावा पूर्ण केले जातात. पुन्हा एकदा फंबल पाहिलं गेलं, डायरेक्ट हिट होणार का? बाल बचावलं, एक धाव पूर्ण, पुन्हा एकदा धाव होईल का? आहा म्हणतात 3री धाव या ठिकाणी पूर्ण केली गेली. या दरम्यान पाहतोय दैविली ग्रामपंचायतचे माजी सदस्य उद्योजक मंगलजी गायकवाड यांचं या ठिकाणी स्वागत या ठिकाणी केलं जाते. कॅमेरामॅन थोडंसं लक्ष द्या फक्त टॉक्स बॉक्समध्ये. दैविली ग्रामपंचायतचे माजी सदस्य आणि संस्कार इव्हेंट मॅनेजमेंटचे सर्वेसर्वा मंगलजी गायकवाड या ठिकाणी उपस्थित आहेत. मामांचं या ठिकाणी स्वागत या ठिकाणी केलं जाते. या मामा व्यासपीठावरती या, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. जर आपण कर्जत टेनिस क्रिकेट म्हटलं गेलं आणि तेजस गायकवाड दैविली नाव म्हटलं गेलं, त्यांचे मोठे बाबा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. मंगलजी गायकवाड या ठिकाणी उपस्थित आहेत. मामांचं मनापासून हार्दिक स्वागत. सचिन वाघमारे आपण पाहतोय, नवीन खेळाडू, गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज. शॉर्ट पिच चेंडू फिरकवण्याचा प्रयत्न, फाईन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. केतन चाड त्या ठिकाणी होता. आज काय केतन चाडला चेंडू सापडत नाहीये. प्रयत्न करतोय तो, 1 2 3 टप्पे चेंडू पकडण्याचा प्रयत्न जरूर करतोय, पण बाउंड्री लाईनच्या गेल्यामध्ये तो चेंडू निघून जातोय. 4 धावा या दरम्यान पाहिलं गेलं. चौकार या ठिकाणी आला. इथं मला बॅटची कडा, बॅटला स्पर्श झालं, फलंदाज बाद. झटका परेशच्या स्वरूपात दिला. सचिन आज अर्धशतक जरूर झळकवलं. चांगली काम यांनी नाही ना, तो सचिन वेगला. यांनी किती मारले होते? चांगली गोलंदाजी केली होती आणि मॅन ऑफ द मॅच आपण पाहतो प्राप्त केला होता त्यांनी. इथे सोमनाथ नवीन फलंदाज आपण पाहतोय. 15 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. यानंतर दैविली संघ या ठिकाणी भिडताना दिसेल. जरीमरी आई गोल्डन दैविली संघ आपण पाहतोय. जरीमरी
क्रिकेट संघ दैवली जरूर आपण पाहतोय. यानंतर विजेता संघाबरोबर या स्पर्धेची पहिली सेमीफायनल खेळताना दिसेल. दैवली संघ, माझा आवाज तुमच्यावर पोहोचत असेल तर जरूर आपण या ठिकाणी उपस्थित राहायचे. इनिंग ब्रेक इथे नसणार आहे, कारण मॅच समाप्त झाल्यानंतरच आपण पाहतोय. गणेशजी गायकवाड या ठिकाणी उपस्थित झालेत. हां, ओके, धन्यवाद. दैवली संघ जेव्हा येईल तेव्हा गणेश गायकवाड यांचं पारितोषिक आम्ही नको, आता नको, नंतर. अजून दैवली संघ आला नाहीये. धन्यवाद, धन्यवाद. इथे जातो चांगला फटका, वाईडिश लॉंग आणि काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून चेंडू आउट ऑफ पार्क. सोमनाथ बऱ्याच वर्षाचा अनुभव पणाला लावत असताना लगावलेला हा षटकार गरज आहे. आणि सांगितलं, कारण इथे आता थोडं प्रेडिक्शन बदलून जाईल. आमचे अजिंक्य सरांना सांगेल, कारण मी अगोदर इतर संघाच्या विरोधात 30-35 धावा सहजरित्या डिफेंड समजत होतो माले संघाला, पण इथे आता वाकस संघ आहे, चांगले खेळाडू आहेत, तर किमान आता 40 धावा प्लस धावा बनवाव्याच लागतील, तर तुमच्या गोलंदाजाला ती संधी भेटेल. धावसंख्या स्कोर कार्ड 21 या आकड्यावरती आहे. चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. एक सिंगल त्या ठिकाणी, कारण आता अपोजिट संघ पाहिला गेला तर त्या संघाचा बोलबाला आहे, कारण ऋतिक दलवी, ऋग्वेद या ज्या संघामध्ये खेळतात तिथे आता पाहतोय कुठेतरी बंटी माली अनुभव भरपूर वर्षाचा आहे. स्वप्नील, ज्याला संधी भेटली नाही पण तोही चांगला खेळाडू आहे, त्यामुळे आपण पाहतोय इथे धावा बनवाव्या लागतील. इथे चांगला फटका, ओरपी चेंडूला उडवला, चेंडूला लॉंग ऑन लॉंग ऑफ मधून चेंडू स्ट्रेट आउट ऑफ पार्क, षटकार. या दरम्यान मनोहरदादा भवारे या ठिकाणी उपस्थित आहेत. दैवली गावचे लिजेंड प्लेयर, वरिष्ठ खेळाडू, एक धाकड गोलंदाज. त्यांचा चेंडू फेकणं म्हणजे एखाद्या तोफेपेक्षा पण जास्त स्पीडला असायचा. ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर आमचे मामा चंद्रकांतजी गायकवाड, त्याचबरोबर आमचे बाली वाघमारे, तो या ठिकाणी उपस्थित आहे, एन्जॉय करतात क्रिकेटला. अठ्ठावीस धावा स्कोर कार्ड वरती. षटक क्रमांक तिसरा आता इथे सुरू होईल. तिसरं षटक आणि 2 षटकामध्ये 28-14च्या सरासरीने या स्पर्धेत चालले तर 42 प्लस धावा होऊ शकतात, पण इथे त्यापेक्षा अधिक धावा बनवणं गरजेचं असते, कारण समोर आहे तगडा फलंदाज, तगडा संघ आहे. आपल्या गोलंदाजांना संधी भेटायला पाहिजे, तर जरूर. सचिन भवारे, धन्यवाद. ती पण खाली करा, जेवढ्या आहेत, नसल खाली होईल तर तोडून टाका. हां, वाईट चेंडू, दूरवर चेंडू आपण पाहतोय. हा, 30. धन्यवाद दादा सचिन, मनापासून धन्यवाद. वाईट चेंडू या ठिकाणी आला. याच पद्धतीने चालले तर 42 प्लस धावा होऊ शकतात. इथे चांगला चेंडू पडल्यानंतर वालंगीचा चेंडू, एक चेंडू आपण पाहतो वाईट भेटला. त्यानंतर विक्रांत आशाभूत नजरेने हरेश कराले पंचांकडे पाहत होता, सर काय देतील का, पण इथे डॉट चेंडू, निर्धाव चेंडू आपण पाहतोय. त्याचबरोबर आमचे बॉल फेका, तिथे बॉल द्या, जुना बॉल द्या. राणे सर, जे आमचे महाराष्ट्र राज्य परिवहन सेवेमध्ये रुजू होते, ते राणे सर या ठिकाणी मॅचचा आनंद. या राणे सर, आपण व्यासपीठावरती आपलं आमच्या आयोजकांकडून मनापासून हार्दिक स्वागत.
कारण महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळमध्ये ते कार्यरत होते, सध्या आराम फरमावतात, या मॅचचा आनंद घेतात. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. परीच उर्फी चेंडू इथे नशिबान चौकार. जितेश थोडासा निराश नाराज असेल, काय घडलं. चौकार या ठिकाणी अर्जित झाला. 2 बॉल त्या ठिकाणी गेलेत. केतन आपण तिकडे चेंडू पहा. चला 1 बॉल आला, मॅच बॉल आला. धावसंख्या स्कोर का 37, 37 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. तेवढेच बोललो मी, 37 बोललो, 37 नाही ना, मी ते 34 कमी नाही बोलणार ना. 37, 34चा उच्चार वेगळा आहे, 37 उच्चार वेगळा आहे. 3 चेंडूचा खेळ शिल्लक. इथे विकेटचं बदल, बेल्स डाऊन. फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. हा एम जी, म्हणजे तुला माहिती आहे सूरज मोबाईल घेऊन जाऊ शकतो, भरोसा नाही आहे. हां, जीव की प्राण आहे राजा आजकाल. बायको जवळ नसली तरी चालते, मोबाईल बाजूला पाहिजे, खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यामध्येच तर घरामध्ये मोबाईल विसरून आलो आणि पासवर्ड जर घरामध्ये माहिती असेल, सत्यानाश. काय सूरज. चला जितेश तयार होतो गोलंदाजी मार्कवरती, पंचांच्या डाव्या साईडनी गोलंदाजी करतोय. चांगला फटका, उर्फी चेंडू होता वाईडिश लॉंग ऑन काऊ कॉर्नर मध्ये. ऋतिक दलवी त्या ठिकाणी पंबल पाहायला गेलं. दुसरी धावा या ठिकाणी पूर्ण केली. 2 धावा स्कोर कार्ड. पुन्हा एकदा अग्रेसर 39 या आकड्यावरती. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडूचा खेळ शिल्लक. एकच आहे का, एकच चेंडू आहे. चला शेवटचा चेंडू. वाईट चेंडू आणि तर चुकी केलेली. शेवटचा चेंडू होता. पंच देतील नाही देतील आता आशाभूत नजरेने, कारण त्याला माहिती आहे पंच कडक कारवाई बेधडक असते त्यांची. 40 धावा झालेत. एक चेंडू आपण पाहतो. दादा या ये तुम्ही पाठीमागे असते असती ना तर तुम्ही त्या बाउंड्री लाईनच्या आतमध्ये जाल. हां, 40 धावा झालेत. हा कालूराम दादा, जे आमचे दामोदरचे लिजेंड कॉमेंटेटर आहेत, लिजेंड प्लेयर आहेत. दादा या आपण व्यासपीठावरती. कालूराम दादा, आपले काही मित्रपरिवार असतील त्या ठिकाणी, दामोदेवरून काही मान्यवर आलेत, या. आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. नीतू शेवटच्या चेंडूवरती. नीतूने जर षटकार ठोकला तो सोमनाथ यांच्याकडून 500. हा त्यांनी दिला निरोप ना, त्याला पाठवलंय, पाठवत नव्हता तो. ब्लॉकर टाकलेला चेंडू आपण पाहायला गेला. 1 धाव घेतली गेली आणि इथे दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण होते. सर धावसंख्या 41, 42 म्हणजे जे प्रेडिक्शन केलं होतं आपण, 42 धावा. आज इशू ज्या आपण जो प्रेडिक्शन केलं होतं 42 धावांचं, याच पद्धतीने झाले 42 धावा होतील आणि त्या धावा झाल्यात 42. हा जो अंदाज होता आमचा दादा, सरड्याची जी उडी असते ते कुंपणा परत असते ना, आमची मैदाना परत आहे. त्यामुळे मैदानात काय घडतंय काय घडणार आहेत हे जरूर आम्ही तुमच्यावर पोहोचूया. 42 धावा झालेत. त्या धावा डिफेंड करायचे आहेत, कारण हा स्कोर असा आहे का समोरचा संघ ही मजबूत आहे, धावांचा पाठलाग पण ते करू शकतात. तेवढी ताकद त्या खेळाडूंच्या मध्ये आहे, त्या फलंदाजामध्ये आहे, आणि डिफेंड करण्याची ताकद पण या गोलंदाजाकडे आहे. ज्याचा खेळ चांगला, ज्याचा लक चांगला, ज्याचं क्षेत्ररक्षण चांगलं, ज्याचं नियोजन चांगलं, तो या मॅचमध्ये आता विजय होईल.
तर संतोषजी वैखरे सर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. आणि त्याचबरोबर राजेंद्र मोरे साहेब आणि त्याचबरोबर आपण पाहतोय शंकरप्पा माली या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. तर 43 धावांचा लक्ष्याचा पाठलाग या ठिकाणी करायचं. धावांचा पाठलाग करण्यासाठी ऋतिक आणि त्यांच्यासोबत आपण पाहतोय ऋग्वेद ही सलामची जोडी आपण त्या ठिकाणी पाहतोय. ऋग्वेदच्या बॅटमधून चांगला फटका आपण पाहतो. सुरुवात झाली इथे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतो. चांगलं क्षेत्ररक्षण. तिसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. पहिला चेंडू 3 धावेने या ठिकाणी सुरुवात झाली. अठरा चेंडू 43 धावांची गरज होती. पहिला चेंडू तिहेरी धाव. चांगली सुरुवात आपण पाहतो या ठिकाणी. तर कमबॅक करणार चेंडू पाहिला गेला. हॅलो 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 या दरम्यान पाहत हॅलो षटकार या ठिकाणी अर्जित झालाय. थोडासा लाईटचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे आपण पाहतोय.
फुल लेनचा चेंडू, फुलटा चेंडू आपण या ठिकाणी पाहिला गेला. चेंडू जातो सीमारेषा पलीकडे, षटकार या ठिकाणी अर्जित झालं. अजिंक्य सर जरूर सांगितलं, कारण 42 धावा प्लस या ठिकाणी या पहिल्या 3 षटकामध्ये खूप महत्त्वाच्या ठरतील. आणि त्यानंतर पाहिलं गेलं, मी सांगितलं तुल्य बोललं रडत आहे, इथे काही होऊ शकतं का. दोन्ही संघ तेवढं आहेत, 40 प्लस धावा डिफेंड करण्यासाठी योग्य आहेत जरूर, पण त्या डिफेंड करायला पाहिजे, त्या पद्धतीने गोलंदाजी करायला पाहिजेत आपण पाहतोय. आणि मी सांगितलं अपोजिट संघ भेटला गेलं तर तो मजबूत आहे, कारण शेवटच्या प्लेअर परत त्यांच्याकडे बॅटिंग लाईन आहे. त्यामुळे इथे आपण पाहिलं गेलं हार्ड हिटर आहे तुषार. काल रात्री जर ती झेल सोडली नसती तर भरपूर काय घडलं असतं. हेमंत दलवी बाबा मोठे मोठे फटके इथं पाहतो, सुरे फटके ऋतिक दलवीच्या बॅटमधून चेंडू निघतोय. चेंडू पोचला सीमारेषा पार, सलगचा हा यूज हँडसम ब्युटिफुल सिक्सर. षटकार, षटकारांची हॅट्रिक. धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतोय, पहिली तिहेरी आली आणि त्यानंतर लगातार षटकार षटकार षटकार. 5 चेंडू, 3 डॉट आला, त्यानंतर लगातार 3 षटकार आली, 5 चेंडू झालेत. शेवटचा चेंडू 21 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. दूरदार अपील आपण या ठिकाणी केली जाते. आणि दरवेळी सांगतो, स्क्वेअर लेग पंचांकडे अपील करायला जाऊच नका. हा संपला विषय. इथे ओव्हर कलेक्ट झाल्यानंतर परत ती मागं घोडा. पहिले स्क्वेअर लेग पंचांकडे जायचंच नाही, वेल वाया घालवायचंच नाही. मेन पंच डायरेक्ट एंट्री कुठं, समोर. हा मेन गेटवरती एंट्री, पाठीमागून जाऊन फायदा नाही आहे. 21, 3 षटकार, 1 तिहेरी, 2 डॉट, परफेक्ट शॉट. हा 21 धावा झालेत. आणि वैयक्तिक पहिले तिहेरी ऋग्वेदने मारलेत. हा त्यांनी 3 षटकार म्हणजे 18 धावा. त्याच्यामध्ये 5 चेंडू 18 धावेवरती तो खेळतोय. 43 धावांचं लक्ष, 21 आलेत, आता 22 पाहिजेत. म्हणजे इथून 12 चेंडू 22 धावा, 11चा पाडा इथून पाठ करायला रोमन आकडा. एक्सेल नेट उर्फी चेंडू. फलंदाज बाद होतोय, ऋग्वेद बाद झाला. मोक्याच्या क्षणी धोक्याची घंटा. विकेटचं बटन, गरज होती विकेटची, तो ब्रेक थ्रू मिळून दिला प्रसादने. आज प्रसादचा चांगला खेळ झालाय प्रत्येक मॅचमध्ये. प्रसादने या अगोदरची मॅच ही प्रसाद ज्या पद्धतीने केला, चांगला खेळ केला, कारण कुठेतरी बॅकफुट होती, जायत होता संघ, आणि तिथे चांगली कामगिरी करताना दिसला प्रसाद. तुषार काल रात्रीही त्याची खेळी आम्ही पाहिली गेली, चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहिला होता आणि तो माघारी आला. नमस्कार नमवंदने त्या मैदानाला, त्या क्रिकेटच्या खेळाला करत तो माघारी परतला. इथे चांगला चेंडू बघा, उर्फी चेंडू होता, खालवर टप्प्याचा चेंडू खिचलाय. हो चांगलं क्षेत्ररक्षण समोर, चांगली कामगिरी त्या ठिकाणी पाहतो. संघाचा सिनियर प्लेअर आहे, आणि मी सिनियर काय, मी संघामध्ये काय, बाकीच्यांनी रिटायरमेंट काय घेतली हे दाखवत असताना चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून. वय वर्ष 36-37 झालं ना अजिंक्य, क्रिकेटपासून दूर होतो माणूस. इथे पाहायला गेला, चेंडूला पंच करण्याचा प्रयत्न, आणि इथे ऋतिकच्या बॅटमधून आणखीन एक दमदार फटका, षटकार अर्जित झालाय. का मला कर्ज टेनिस क्रिकेटमधील महत्त्वाचं स्थान दिलं, आयकॉन प्लेअर म्हणून माझ्याकडे का पाहिलं जात आहे. आम्ही माथेरानला आत्ताच गेलो होतो, ज्या प्लेअर 16 जणांची लिस्ट दिली, त्या लिस्टमध्ये ज्याचं नाव टाकलं गेलं तो म्हणजे ऋतिक दलवी. कारण बाहेरचे भरपूर आयकॉन येतात, जरूर आमच्या भागामध्ये पण जे खेळाडू आहेत त्यांना कुठेतरी संधी भेटायला पाहिजे. म्हणून आपण पाहतोय खालापूर कर्जतमधून जी नावं दिली त्या नावामध्ये ऋतिकचं नाव होतं.
या ठिकाणी पाहतो सुरेख फटका, आणखीन एक दर्जेदार मल्टी हिट. चेंडू पाठवला सीमारेखा पार, पाजवली तलवारीची दार, चेंडूवरती केला वार, चेंडू झाला आर पार, सीमारेखा पार. 6 धावांसाठी षटकार. काय पाहिजे आज पाहिलं गेलं 9वा नाही आहे, हा तो 12वा द्यावा लागेल. जरूर जरूर सांगू आपण धावसंख्या 8 धावांची अजूनही 34 झाल्यात ना, म्हणजे 9 पाहिजेत. हा धावसंख्या 34 पाहिजेत ना, 43 पाहिजेत म्हणजे 9 धावांची गरज. सीधा सोपा गणित आर आर पाटील सरांनी शिकवलेलं आम्हाला. यांना शिकवलंय अजिंक्य पवारनी, बरोबर ना. हा फुलटा चेंडू, आणखीन एक दमदार हिट. लगातार या स्पर्धेची या मॅचची दुसरी षटकाराची हॅट्रिक. काय पाहिजे षटकार षटकार षटकार. दाबे दणानले. चौकाराची हॅट्रिक पण लगावली, षटकारांची हॅट्रिक पण लगावली. 6 चेंडू जे बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवले त्यांनी, म्हणजे वैयक्तिक 8 बॉल 36, म्हणजे जे 6 आहेत बॉल एकच हिरवा. बॉलरचे आहेत का 2 बॉल आहेत ना. हां एक बाकी एक, हां एक बाकी आहेत ना. तसे निव्याचे 2 बॉक्स पडलेत आपल्याकडे. ऋषिकेश हा हा बक्षीस नाही लावायचं बरोबर आहे. लगेच दुकान खुलल्याबरोबर कर्फ्यू लागला, लगेच दुकान बंद करावं लागलं. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 3 धावांची गरज आहे. मॅचमध्ये ट्विस्ट कहाणीमध्ये बदल काही होऊ शकतो. क्रिकेट आहे दादा, मॅच एन्जॉय करा. आणि वाकत गावाचा नाद नाही दादा. अजिंक्य सर KPL मध्ये 6 चेंडू 1 धावाची गरज होती, तिथे म्हणतात किरण शेळकेने 1 धाव खर्च केली, पण क्रिकेटच्या इतिहासामध्ये पाहिलं गेलं तर ते निर्धाव षटक होतं. कारण जी धाव आली होती ती 22ची होती, ती 22ची धाव होती. त्यामुळे रनआउट सोडला होता आणि तिथेच आपण पाहतोय आणि तिथून आपण पाहतोय स्वतः समीर सर बोलले होते का नाद नाही करायचा वाकसकरांचा, आणि त्या पद्धतीने आपण पाहतोय इथे अफलातून कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहिली. काली एक वाकसचा संघ 3ऱ्या राऊंड परत पोहोचला होता. परेश वेहले गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. 3 धावांची गरज आहे आणि इथे पाहतोय क्षेत्ररक्षक पोहोचलाय, नाही पोहोचू शकत. आउट ऑफ पार्क. तुषारच्या बॅटमधून षटकार आला आणि या स्पर्धेमध्ये क्वालिफाय होत असताना आता 1000चं पारितोषिक ऋतिकसाठी राजेंद्र मोरे सर यांच्याकडून 1000चं कॅश प्राईज. अफलातून तुषारचे ते फटकेबाजी, ऋतिकची फटकेबाजी. चला या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच ऋतिक राजेंद्र मोरे सर यांच्याकडून 1000 प्लस ऋतिकला मॅन ऑफ द मॅच. आणि टॉस करून घ्या इथे लगेच. सर कॅप्टन पाठवा ना टॉससाठी. आणि जरूर मनापासून धन्यवाद अजिंक्य सर. सुरुवात आम्ही केली, सांगता तुम्ही करा. शेवटची मॅच प्रतिषटक 3 षटकांची मॅच आपण पाहतो. या ठिकाणी पुन्हा एकदा होईल. एकीकडे असे जरीमरी आई दैवली संघ,